रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जीवन जगत असताना किंमत पैशाची असते, पण माणसांची नसते. किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे, पण मनाच्या सौंदर्याला नाही. किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे, पण साधेपणाला नाही. किंमत देखावा करणाऱ्यांना आहे, पण मनाने जपणाऱ्या नात्याला नाही. किंमत ही खोटेपणाला आहे, खरेपणाची किंमत फक्त शून्य आहे. दोस्तानो, किंमत फक्त चमकत्या हिऱ्याला आहे, दगडातून कोरलेल्या किमती गोष्टीला नाही. किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे, मुळात किमती असणाऱ्याला नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जर कोणी आपला विश्वासघात केला असेल तर त्याच्यावर रागावू नका, उलट त्याचा आभार माना. कारण विश्वास हा कुणावर ठेवायचा असतो आणि कुणावर नाही, हे तो आपल्याला शिकवून जातो. शूरवीरांच्या कथा आणि संत महंताच्या गाथा या जरूर वाचा, पण दीनदुबळ्यांच्या व्यथा सुद्धा वाचता आल्या पाहिजेत. परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसापेक्षा 4 तासांच्या प्रवासात अनोळखी माणसाजवळ कधी कधी समोरची व्यक्ती जास्त मोकळी होत असते. लहानपणी आई सांभाळते आणि म्हातारपणी बायको सांभाळते. या 2 स्त्रियाशिवाय तुम्हाला कोणीही जीव लावत नाही आणि काळजी घेत नाही. बाकीची नाती केवळ मोहमाया, माया जल आहे. यापेक्षा मोठं सत्य आणि वास्तव कोणतंच नाही. चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला काही लोकांच्या वागण्याकडे तर काही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज असते. जरुरी नाही की क्रियेवर प्रतिक्रिया केलीच पाहिजे. कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया या केवळ आपल्याला वेदना देऊ शकतात, म्हणून दुर्लक्ष करण्याची सवय असावी. मतलबी माणसं, तिथीनुसार देव आणि गरजेनुसार नाती बदलण्यात खूप सराईत असतात. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना किती मान द्या, ते तुम्हाला त्रासच देणार. लोक दिसायला सोबत चालताना दिसत असतात, मात्र प्रत्यक्षात ते पायात पाय घालून तोंडघशी पाडण्यासाठी संधी शोधत असतात. डोळ्यातलं अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे असते. जगणं हे जिंदगीनं शिकवलं, वागणं ही परिस्थिती शिकवत असते. जगानं पदोपदी हिणवलं, आपलं आपले होत नाहीत हे वास्तव आपल्याने शिकवलं. परिस्थितीनं दरिद्री असलेल्या लोकांची परिस्थिती एक दिवस नक्की सुधारून जाईल, पण विचाराने दरिद्र असलेले कधीच सुधारणार नाहीत. काही नको नात्यांना फक्त प्रेमाची हाक द्या. वाट पाहणाऱ्या डोळ्यांना भेटीचा आनंद द्या. आयुष्यभर एकाच व्यक्तीवर स्थिर राहता यावं, इतकं प्रामाणिक आवडत्या व्यक्तीच्या बाबतीत असावं. प्रेम करा, पण प्रेमाचं ढोंग करू नका, कारण खोट्या प्रेमामुळं दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होत असतं.
दुःख सांडत राहिलं की मन हलकं होत जात. वाटेवर दुःख असेल म्हणून वाट बदलू नका. त्याच वाटेवर सुखाची सुद्धा भेट होत असते. आपली माणसं संकटाशिवाय कळत नसतात. लाख सुंदर लोक आहेत या जगात, पण जी व्यक्ती अलगद आपल्या मनात बसते तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं. दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं कधी चांगलं होत नसतं. किती देवधर्म करा किंवा दानधर्म करा, कर्माची फळं ही प्रत्येकाला भोगावी लागत असतात. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. पाण्यात न भिजवता किनाऱ्याला नेत असतं. खिशामध्ये पैसे असताना देखील स्वतःसाठी खर्च न करता आधी कुटुंबाचा विचार करतो. तो एक बाप असतो. अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचं धाडस दाखवलं तरच अंधार दूर होईल. आपल्या नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते. बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निखारेही फुलं होतात. तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक असतं. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं. हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं. आणि बघायला गेलं तर आयुष्यही सोपं असतं. परमेश्वर आपल्या पाठीशी असावा असं वाटत असेल तर प्रत्येक क्षणी सत्याचीच कास धरायला हवी.